मी शशिकांत पाटील, नेचर स्पार्क प्युअर देशी पोल्ट्री फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. आपण देशी कुक्कुटपालन करतो. या देशी कुक्कुटपालनामध्ये आपल्याला शेतकऱ्यांचे प्रश्न येतात की देशी कुक्कुटपालनामध्ये चोच कापावी का कापायची नाही, कापल्यानंतर काय होईल, पण जर कापली नाही तर त्याचे परिणाम काय होतील. तर पहिल्यांदा आपल्याला या देशी कुक्कुटपालनामध्ये पक्ष्याची चोच कापण्याचं कामच नाही आहे. कारण का, तर पक्षी जवळपास 1 ते 45 दिवसापर्यंत आपण शेडमध्ये सांभाळू शकता आणि त्यानंतर पक्षी मुक्त संचारमध्ये सोडू शकता. मुक्त संचारमध्ये सोडल्यानंतर हा पक्षाला उकरून खाण्याची सवय असते. तो काय करत असतो, उकरून तो अन्न जे आहे हे शोधून खात असतो. त्यामुळे त्याच्या जी चोच असते ती वारंवार जमिनीवर आपटली जाऊन त्या चोचीची झीज ऑटोमॅटिकली होत असते. त्यामुळे तुम्हाला चोच कापण्याची गरजच पडत नाही. त्याच्या व्यतिरिक्त समजा आपण हा पक्षी शेडमध्येच पाळला तर पक्ष्याची चोच वाढणार आहे. ती चोच वाढल्यानंतर पक्षी एकमेकांना टोचून मारतील, पक्षी एकमेकांना खाऊन देणार नाहीत किंवा त्यांचं जे फीडचं कन्झम्पशन आहे ते सुद्धा होणार नाही. त्यामुळे देशी कुक्कुटपालन करत असाल तर मुक्तसंचार पद्धतीने पक्षी हा सोडावाच लागेल. जर तुम्ही चोच कट केली तर मार्केटमध्ये तुमच्या पक्षाला मागणी नसणार आहे आणि जर तुम्ही चोच कट केली नाही तर तुमच्या पक्षाला मार्केटमध्ये खूप मागणी राहील. आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.